हॅलो फ्रेंड्स, मी आज खूप जास्त थकले, लय कंटाळा आला आहे. माझे पप्पा आता जस्ट शिर्डीवरून आले म्हणून ते माझ्यासाठी हे असलं घेऊन आले. ते मोत्याचं असं काहीतरी असतं ते आणलं आणि हे 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 काहीतरी आहे ते पण घेऊन आले. ते तिकडं मी त्यांना म्हटलं काय 30 रुपयाचा माल घेऊन आलं, पण ॲक्च्युली ते घातल्यावर जरा चांगलं दिसतंय. नाही असं नाही, मी तुम्हाला एखादं घालून दाखवू शकते, पण त्या आत्ताच म्हणजे ना वस्तू घेतल्यावर ना त्या स्टाईल करता आल्या पाहिजेत. आता मी पहिले फ्रेश होते कारण खूप कंटाळा आला आणि मला जेवायचं. आमच्या बाजूला पूजा आहे तर त्यांनी जेवण दिलं, आता ते जेवायचं आहे. पाया पडायला न जाता जेवायचं बोलते मी तुम्हाला मगाशी बोलले. आमच्या ताईच्या इथे म्हणजे बाजूला पूजा आहे. आमच्या बाजूची नेबर आहे, त्यांच्या इथे पूजा आहे. सो पहिले मी ड्रेस चेंज करायच्या आधी पाया पडून येते आणि नंतर मग आल्यावर फ्रेश वगैरे होते. आई नो असं देवाला जाऊ नये, पण मी हात आणि पाय धुतले चांगले कारण मला कपडे घालायचा कंटाळा येतो. मेन प्रॉब्लेम तो आहे. चला पप्पा जाऊन येऊ. आज या ताईच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती म्हणून मी तिथे पाया पडायला गेले. बरेच पाहुणे होते आणि असं घरात काहीतरी देवाचं कुठलंही कार्य केलं ना तर खूप असं प्रसन्न वाटतं आणि मला तर खरंच खूप भारी वाटतं. आणि त्याच्यात सत्यनारायणाचा शिरा म्हणजे माझी सगळ्यात फेवरेट गोष्ट आहे. मी आणि माझे पप्पा आम्ही दोघेही जाऊन आलो. म्हणजे पप्पांचं दर्शन घेणं बाकी होतं आणि मला ही त्या ताईची मुलगी आहे ती मला प्रसाद वाटत होती. पण तुम्हाला मी खरं सांगते, सत्यनारायणाच्या पूजेला कधीच जायला नाही म्हणायचं नसतं. माझे पप्पा तर मला बळजबरीने घेऊन गेले. मला बोलले की देवाला कधीही नाही म्हणायचं नसतं. मम्मीनी त्यांनी दिलेलं जेवण गरम करायला ठेवले. ही एवढी डाळ दिली तिने, म्हणजे ती ताईने, तिने बोलते. आणि हा सकाळचा राडा तसाच आहे. आता मम्मीला बरंच वाटत नव्हतं. मम्मीला म्हणजे ती सकाळी उठून वॉकला जाते ना, तर मी तिला बोललेले एवढ्या थंडीचं बाई नको करू वॉक बी, तुला लय वाटतं तर सकाळी 7ला उठून टेरेसवर वॉक करत जातं. ती बोलते नाही एवढंसं टेरेस त्याच्यात मला गरगरल्यासारखं होतं. मग ती गार्डनमध्ये जात होती वॉक करायला. मग त्याच्यानंतर मी तिला बोललं की आता 2-3 दिवस नको कारण थंडी खूप वाढली खूप. पण ती काय बोलली मला जायचं ते. म्हणलं ठीक आहे जा. मग त्याने ती आजारी पडली. आजी आताच इंजेक्शन घेऊन आली आहे ना. बोल, जेवायचं तुला का जेवली तू? जेवली नाही? जेवायचं उपाशी राहायचंय. गो 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 बाबू अजी असं लय गाल ओढू वाटतं. ओढू का? काय वाटत मजा. अगो माझी पिल्लू, अगं म्हणजे शाळा आहे ग. गुजी 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 गुजी. अज्जा काय झालं? चल उठ, चल जेवायला चल. अगं प्रसाद आहे. इडली खाल्ली का सकाळी? खायला खायचं. उद्या मी मम्मीला सांगणार आहे वडापाव बनवाय आपल्याला. मला लय वडापाव खायची इच्छा झाली आता. हा, वडापाव मध्ये घोसाळ्याची भजी कोण खातं ग? कोण खातं? असा मेन्यू कोणी ठरवला होता? कोणी ठरवलं होतं असा मेन्यू, वडापाव आणि घोसाळ्याची भजी? हा, कोण करतं असं? कोण नाही करत. चल मी ड्रेस चेंज करते, मग आपण जेऊ. चला. ताईने आम्हाला तिकडे जेवायला बोलवलं होतं पण आम्ही तिथे जेवलो नाही म्हणून ताईने आम्हाला तांदळाची भाकरी आणि ती भाजी, ओल्या वाटाण्याची भाजी होती आणि त्याच्यानंतर हे वेफर्स वगैरे काय काय पाठवून दिलं होतं. मला बोलत होती की तिथून जेवून जा, पण मी तिला म्हटलं की अगं तू घरी जेवण दिलंय मग कशाला आता आम्हाला म्हणजे इथे जेवायला लावते. पण खरंच मला ना हे जेवण खूप आवडलं. इतकं टेस्टी होतं ना. आणि असं म्हणजे देवाच्या प्रसादाचं जेवण कधीच चांगलं लागत नाही असं कधीच होत नाही. जेवण वगैरे तर करून झालंय. तुम्ही पाहिलं त्या ताईने खूप छान जेवण दिलं होतं आणि खरं सांगते आगरी लोकांचं जेवण खूप टेस्टी असतं. मला असं त्यांचा तो मसाला आहे ना, तो असा कुठला मसाला असतो आय डोंट नो, पण जेवण बेस्ट होतं. त्याच्यानंतर मी ड्रेस वगैरे चेंज केला आहे. आता मला असं वाटतंय की केस धुवायला पाहिजेत पण सो सॉरी आज तर नाही धुवू शकत. आता बघू. आणि बघा आज लवकरच जेवण झालं आहे. जेवण आत्ताशी 9:10 झालेत. म्हणजे माझं तर 8:30लाच झालं, पण असा ढीगभराचा पसारा पडला किचनमध्ये. तुम्हाला दाखवते बघा. हा ढीगभराचा पसारा पडला आमच्या किचनमध्ये. आणि आजी काय करते ग? पाणी पिते आजी. खूप पसारा पडला. मम्मी खाली काकीकडे गेली आहे.
आता मला काय करू ना तेच कळत नाही आहे. म्हणजे मेन थिंग ही आहे की खूप कामं आहेत पण खूप कंटाळा आला आहे. सगळ्यात मोठी गोष्ट. बिचारी ग आजीला तर किती कंटाळा येत असेल ना. त्यांच्यासोबत तर बोलायला पण कोण नसतं रे देवा. कसं होणार आहे. मी तोंड एकदम स्वच्छ धुतलंय. आता जरा ते पुसून घेते. मी ना ती मागची मेन लाईट होती ना ती बंद केली कारण ना मग व्हिडिओमध्ये एकदम असं ब्लॅक ब्लॅक दिसत होतं म्हणून बंद केली आहे. शिट यार माझं मॉइश्चरायझर कुठे आहे काय माहिती. पण ना मी सेटाफिलचं मॉइश्चरायझर लावते आणि हल्ली हल्ली मी विको टर्मरिक लावायला सुरुवात केली. काय माहित का मला ट्रेनमध्ये माझ्या एका कलिगने सांगितलं की विको टर्मरिक सुद्धा लावायचे असते. मी सगळं ट्राय करून पाहते सगळं काही सोडलेलं नाहीये. हे बघा ही अशी मस्तपैकी विको टर्मरिक घेतली आहे आणि याचा वास म्हणजे याचा सुगंध खूप खूप छान असतो विको टर्मरिकचा. ओ माय गुडनेस हेवन ऑन अर्थ. सिरियसली हेवन ऑन अर्थ. आणि पण ना विको टर्मरिक लावली की असं इथे स्वेटिंग झाल्यासारखं मला जाणवतं. असं का होतं. विको टर्मरिकचा स्वेटिंगचा काय संबंध आहे मला काहीच कळत नाही. पण थंडीत लावावी ना विको टर्मरिक असं मी ऐकून आहे बरं का. मला माहित नाही एक्झॅक्टली. मी फक्त ऐकून आहे. पण लावतात बरेच लोक थंडीमध्ये विको टर्मरिक. खूप लोक ना म्हणजे मॉइश्चरायझर सुद्धा लावतात जो की मी लावत नाही. पण ॲक्च्युली सगळ्यांनी सकाळी मॉइश्चरायझर लावायला पाहिजे पण मी नाही लावत. तर तुम्ही लावा प्लीज. मी तुम्हाला हेच सजेस्ट करेन. मॉइश्चरायझर सगळ्यांनी लावायला विसरू नका. बिलकुल नका विसरू. कोणतरी आले आता दार खोलते पहिले. मी आले टेरेसवर वॉक करायला आणि वॉक करून झाला म्हणून थोड्या वेळ बसली आहे. खूप कंटाळा आला आहे. मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच सांगितलं मला खूप कंटाळा आला आहे. मी आत्ताही व्हिडिओच्या एंडिंगला ऑलमोस्ट एंडिंगच आहे. मला कंटाळा आला आहे पण ठीक आहे. रोज थोड्या वेळ वॉक केला पाहिजे जेवल्यानंतर. मी तुम्हाला कायम सांगते. आणि मला वॉकची तर अत्यंत गरज आहे कारण वजन असं ढिगभर वाढलं आहे. त्याच्यामुळे वॉक इज मॅन्डेटरी फॉर मी. आणि अजूनसुद्धा तुमच्याकडे काही असे ड्रिंक्स वगैरे असतील वेगळ्या प्रकारचे की बाबा म्हणजे ते नाही का आजकाल मेथीचं पाणी पितात काही लोक सॉफ्टचं पाणी पितात म्हणजे बडीशेपचं पाणी वगैरे रात्रभर ठेवून पितात त्याने वेट लॉस वगैरे होतं असं काय काय म्हणतात. तसं पण काही रेमेडीज असतील तुमच्याकडे तर सांगा मला वेट लॉससाठी. म्हणजे मी त्या ट्राय करेन. पहिले तर मला लोक कमेंट हेच करते की तू खायचं कमी कर म्हणजे बाहेरचं जे मी खाते ते खायचं कमी कर म्हणजे तुझं वजन बारीक होईल. ह्याचं मला कमेंट्स येतात. आय नो व्हेरी वेल. ठीक आहे ना यार जन्म झाला आहे खाऊन पिऊन माणसाने राहावं मस्तपैकी हो की नाही. मी आता माझा जरा थोडा वॉक कंप्लीट करते आणि मग खाली जाते. मग बोलू आपण परत. हे बघा अंथरूण वगैरे टाकून रेडी झालं आहे. आता झोपायची तयारी. आय नो आजचा ब्लॉग खूप छोटा आहे त्याच्यात काहीच नाही आहे पण तरीसुद्धा तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि मी काही नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊनच येत जाईल. आता मार्गशीर्ष महिना पण सुरू होतो आहे. मग मी महालक्ष्मीला जाईल मुंबदेवीला जाईल तिकडचं दर्शन करायला भेटेल. असं म्हणतात मार्गशीर्ष महिन्यात जेवढं जास्त देवाला जाता येईल तेवढं जावं. सो बरेच तुम्हाला ब्लॉग छान छान नवीन नवीन बघायला मिळतील. आणि मी लाईव्हसुद्धा आता ऑल्टरनेट डे घ्यायचं ठरवलेलं आहे. सो तुम्ही ते सुद्धा बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. सगळ्यांना शुभरात्री. बाय बाय.